तर नमस्कार मंडळी, मी सध्या आलेलो आहे न्यू महाराष्ट्र म्युझिकल क्लासेसमध्ये. न्यू महारुद्र म्युझिकल क्लासेसमध्ये आणि ऑल इन वन क्लासेस, जिथं तबला, मृदुंग, गायन, त्यानंतर हार्मोनियम अशा अनेक कला इथं शिकवले जातात. आपले मसला खुर्दचे माने सर इथं येतात आणि सध्या ते पकवाज लावत आहेत, आपण पाहतोय. आणि या क्लासमधील सर्व विद्यार्थी आज आलेले आहेत. अजून काही विद्यार्थी यायचे बाकी आहेत मित्रांनो, हे बघा. आणि आपल्या वारकरी संप्रदायाची जी काही परंपरा आहे ती जर जपायची असेल तर या येणाऱ्या पिढीला पकवाज, तबला, हार्मोनियम, त्यानंतर आपल्या भजनाचे वेड हे लागलंच पाहिजे. त्यांना भजन अगदी छानरित्या गाता आलं पाहिजे. याच्यासाठी हा अट्टहास आपल्या न्यू महाराष्ट्र म्युझिकल क्लासेस यांनी केलेला आहे. आणि आपल्या सध्या मंगरूळमध्ये न्यू महाराष्ट्र म्युझिकल क्लासेस, न्यू महारुद्र म्युझिकल क्लासेस चालू झालेले आहेत. गेल्या 4 महिन्यापासून अगदी यशस्वीरित्या इथे विद्यार्थी घडवले जात आहेत. बरेचसे विद्यार्थी माने सरांनी जे शिकवलेले आहेत, बरेचसे विद्यार्थी छानपैकी काल्याचं सुद्धा कीर्तन वाजवतात. त्यातलाच मी शूट केलेला हा विद्यार्थी खूप सुंदर असा यानं पकवाज वाजवलेला होता. सरडेवाडी या ठिकाणी काल्याचं कीर्तन यानं वाजवलेलं होतं. खूप सुंदर असा तो व्हिडिओ सुद्धा आपण शेअर केलेला होता. त्या मुलाचे हे वडील आहेत रामकृष्ण हरी. खूप सुंदररित्या इथं ही मैफिल दर शनिवारी जमवली जाते आणि तिथून अनेक विद्यार्थी इथं शिकण्यासाठी येतात. आणि आपण थोडक्यात जाणून घेऊयात आपल्या माने सरांकडून. माने सर, तुम्ही सध्या मसला खुर्द या गावातून येत आहे मंगरूळमध्ये न्यू महारुद्र म्युझिकल क्लासेस घेण्यासाठी. आणि अनेक कला आपल्या मंगरूळच्या परिसरातील विद्यार्थ्यांना तुम्ही अंगीकृत करण्यासाठी, शिकवण्यासाठी तुम्ही इथे येत आहे. एकंदरीत तुमचा या 4 महिन्यातील कसा अनुभव आहे? बऱ्यापैकी अनुभव आहे. विद्यार्थी चांगले आहेत, अभ्यासुक आहेत, म्हणूनच मी एवढ्या खडतर प्रवास करून येतो इथं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या क्लासला ओपनिंग करण्यासाठी जे माझे मित्र होते, त्यांच्या हट्टास्तव हा क्लास चालू केला आणि जब्बार सरने आम्हाला साथ दिली. बरोबर. आपल्या मित्राचं नाव कळू शकेल? कृष्णात साठे म्हणून मित्र होता माझा. तो माझा विद्यार्थी बी होता आणि त्याचा हट्टास होता की आमच्या गावाला क्लास चालावा. बरोबर. तुम्ही गुरुजी आलंच पाहिजे या म्हणण्यानुसार हा क्लास चालू केला आणि बऱ्याच प्रकारे यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. आता वर्षाचे 6 महिन्याचे 4 महिन्याचे विद्यार्थी माझ्यासमोर बसलेले आहेत. अतिशय उत्कृष्टरित्या ते पकवाज वाजवतात, हे सुद्धा आम्ही पाहिलेलं आहे. तर याचं श्रेय सगळं सर तुम्हाला जातं. मंगरूळ सारख्या पंचकृषीमध्ये तुम्ही जवळपास 20 ते 25 किलोमीटरचा खडतर प्रवास करून इथं येत आहे. आणि या विद्यार्थ्यांना अगदी तंत्रशुद्ध असं तुम्ही हे पकवाजाचं असेल, गायनाचं असेल, तबल्याचं असेल, एवढं छान असं तुम्ही हे तंत्रशुद्ध त्यांना शिक्षण देत आहे. त्याबद्दल आमच्या मंगरूळवासियांतर्फे मी खरंच आपलं मनापासून स्वागत करतो. आणि याही पुढे आपण इथं या आमच्या मंगरूळमध्ये असे अनेक कलाकार घडवण्यामागे आपला खरीचा वाटा असावा असं अगदी मनापासून मला वाटतं. आणि ही वाटचाल आपली अशीच वाटचाल म्हणापेक्षा ही घोडदौड अशीच आपली पुढे चालू राहावी ही कंचेश्वर चरणी प्रार्थना करून आपल्या क्लासला प्रारंभ करूयात. तर मित्रांनो, आज आपण आपल्या या क्लासमध्ये काय काय सर शिकवतात आपल्या विद्यार्थ्यांना ते सगळं काही आपण आज या ब्लॉगमधून बनवणार आहोत. मित्रांनो, आपण सुरुवातीला आपल्या या विद्यार्थ्यांचं मी तुम्हाला ओळख करून देणार आहे. एक एक करून मित्रांनो आपले नावं सांगा, आपलं वय सांगा. तुझं वय? 14. वाजवा आता सुरुवात केली वाजायला? किती महिने झाले? 3 महिने. बरं. किती बोल वाजवतो सध्या? 30. क्या बात आहे. वा. निरंजन लक्ष्मण लोखंडे. मोठ्यानं बोल राव. निरंजन लक्ष्मण लोखंडे.
माझं वय 13. हां 4 महिने झाले चालू. वाजवतोयस. वा. तुमची तर काय ओळख आहेच, पण तरी पण आमच्या सर्व प्रेक्षकांना आपली ओळख व्हावी म्हणून सांगा आपलं नाव. माझं नाव प्रसाद गणपत चिवरे. मोठ्यानं बोलायचं. पकवाज मोठ्यानं कसा वाजवला? माझं नाव प्रसाद गणपत चिवरे. माझं वय 15 आहे. मी कीर्तन वाजवतो. वा. आपल्या गुरुजींचं नाव? एका वर्षापासून 1 वर्ष झालंय. गुरुजींचं नाव? किशोर माने. ओके. माझे नाव अजिता मरकदम. माझं 11 वय आहे. किती झाले ते? 4 महिने. 4 महिने झाले. वाजवतोयस? माझं नाव समर्थ गणपत चिवरे. माझं वय 16 आहे. मी पूर्ण कीर्तन वाजवतो. पूर्ण कीर्तन? वा. किती किती वर्षात? 1 वर्ष. आपल्या आणि गुरुजींचं नाव? शास्त्रीय आदेश नागनाथ चौधरी. हा. किती महिन्यापासून आहे इथं? मी हा. 4 दिवस झाले. बर. तू रे? माझं नाव दुर्गेश नागनाथ चौधरी. माझं वय 8 आहे. मी आता हरिपाठ वाजवू शकतो. मी आता हरिपाठ वाजवू शकतो. वा. क्या बात आहे. वा. आता असावी जिनं आपल्या लेकरांना फक्त शाळेत पाठवताना डबा छान आंघोळ घालून तयार करून न पाठवता त्या मुलासोबत अशा ठिकाणापर्यंत प्रवास करणं जिथं आपली मुलं खूप छानरित्या घडतील. अशा या मातोश्री, आपलं नाव सांगा आणि कुणासाठी आलात आणि किती महिन्यापासून तुमच्या लेकरांना तुम्ही इथं शिकायला पाठवलेलं आहे? माझं नाव पूनम ज्ञानेश्वर सरडे. मी नांदुरीची आहे. मंगरूळमध्ये माझ्या मुलांना शिकवण्यासाठी मी घेऊन आले. 1 मुलगा आणि 2 मुली आहेत. हार्मोनियम वाजवण्यासाठी शिकण्यासाठी घेऊन येत आहे. त्यातल्या मुलाचा पकवाजाचा क्लासची 1 परीक्षा झालेली आहे आणि मुलीसांची हार्मोनियमची 3 परीक्षा झालेली आहेत. कसं येऊन आम्ही इथे येतो नांदुरीहून आम्ही इथे येतो. नांदुरी या गावात. नांदुरी गावात. आणि सर मसल्यातून येते. आणि सर आमचे मसल्यातून येतात. शेख सरांचं तिथं वाचनालयामध्ये आम्ही शिकतोय. ओके. चला दीदी बोलशील? माझे नाव श्रद्धा ज्ञानेश्वर सरडे आहे. माझे वय 11 आहे. मी 3 महिन्यापासून शिकते. हार्मोनियम. हार्मोनियम वाजवतेस का? हां. ओके. माझं नाव श्रवण आहे. मी पकवाज पकवाज वाजवतो. किती हरिपाठ महिने झालं? किती महिने झाले? 3-4. 3 महिने. हरिपाठ हरिपाठ वाजवते? वाजवतो. माझे नाव स्नेहल ज्ञानेश्वर सरडे. मी पिटी वाजवते. 16 वर्ष झाली. अरे त्यात 16 टाकाचं 16 वय आहे. वा. त्यातलं छात तर थोडं बघा मित्रांनो, ही अशी मांदियाळी आमच्या इथे भरली जाते. आपले मसल्या खुर्दचे माने सर इथे येऊन शिकवतात आणि त्यांना साथ संगत ही आमच्या शेख सरांची असते. सर, आपल्या इथं क्लासेस तुम्ही चालू केलेले आहेत आपल्या मंगरूळमध्ये, हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. आपण जो काही विडा उचललेला आहे आपल्या मंगरूळमधील या परिसरातील विद्यार्थ्यांना अनेक प्रकारची कला अवगत व्हावी म्हणून, काय सांगाल? अगदी थोडक्यात सांगा. सध्या कौशल्याधिष्ठित शिक्षणाला महत्त्व दिलेलं आहे शासनाने. प्रत्येक मूल हे फक्त पुस्तकी ज्ञानामध्ये नाही तर तो कलाकार बनला पाहिजे. आणि त्या उद्देशातून मात्र सरांना आपण विनंती केली. मसल्याहून सर येतात या ठिकाणी. दर शनिवारी त्यांना 8 दिवसाचे पाठ देतात. आठवडाभर ते प्रॅक्टिस करतात आणि नंतर दुसऱ्या आठवडे आल्यानंतर त्यांना बरोबर करून दाखवतात. ह्या सगळ्या गोष्टी करण्यामागचा उद्देश एवढाच आहे की मुलं कलाकार झाली पाहिजेत आणि त्याचबरोबर आपला आध्यात्मिक प्रवास जो आहे तो सुखकर झाला पाहिजे. आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाल्याशिवाय सुसंस्कारित मुलं होणार नाहीत, याची आज नितांत गरज आहे. म्हणून हे आपण सुरू केलेलं आहे. खूप छान सर. आणि या आपल्या प्रयत्नांना नक्कीच कंचेश्वर यश देतोय आपण, हे पाहतोय. आणि आता आपले हे क्लासेस चालू झालेले आहेत. सर ब्लूटूथ लावायला आहे. तर मित्रांनो, आपल्या क्लासमध्ये सिनियर स्टुडंटसुद्धा आहेत. आपण त्यांचीसुद्धा ओळख करून घेऊयात. आमच्या क्लासचे सचिव. नमस्कार, माझं नाव प्रकाश जगन्नाथ माने आहे. माझं सध्या हार्मोनियममध्ये विशारद पूर्ण परीक्षा झालेली आहे. त्याचा निकाल लागेलच एक 8-10 दिवसामध्ये. आणि हार्मोनियमचं एक 15-20 दिवस झालं माझं पक्वाचं शिक्षण चालू आहे. आणि सध्या मी आपले मॉडर्न हायस्कूल कसं आहे या शाळेत शिक्षक म्हणूनही आहे, संगीत शिक्षक म्हणून सध्या तिथे.
आमच्याकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या येणाऱ्या रिझल्टसाठी. ती दोघांचे वडील त्या झाले का? तीन ताल लहरा. श्याम कल्याण. सगळे चक्रधार पर्यंत तुकडे सगळे वाजवायचं. मुकडे 32-16. घेडणार सगळं परीक्षेपुरतंच वाचू नको.